गीता अभंग ज्ञानेश्वरी अभ्यासवर्ग श्री स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळातर्फे अभंग ज्ञानेश्वरीच्या अभ्यासाचा आणि त्यायोगे स्वामींच्या सेवेचा आणि आपल्या भेटीचा अवसर पुन्हा मिळाला आणि त्याला आपण निमित्त झाला म्हणून मंडळासह आपल्याविषयीही कृतज्ञता व्यक्त करते. श्री स्वामींच्या अमलान चरणकमली साष्टांग प्रणिपात करून आपल्या सर्वांच्या हृदयस्थ सद्गुरूंनाही वंदन करते. या संधीचा लाभ घेऊन आजपासून आपण पुन्हा एकदा श्रीमद भगवद्गीता आणि भावार्थ दीपिका अधिक चांगल्या रीतीने समजून घेण्यासाठी श्री अभंग ज्ञानेश्वरीच्या अभ्यासाला सुरुवात करू. एखादी व्यक्ती भाग्यशाली आहे असं आपण म्हणतो. कधीकधी ग्रंथांच्याही वाट्याला ते भाग्य येतं. तेव्हा त्याचं खरं कारण ती व्यक्ती किंवा तो ग्रंथ नव्हे, तर त्या ग्रंथाच्या निमित्ताने भगवंतांनी परमकृपेने आपल्याला जागं करायचं ठरवलेलं असतं आणि म्हणून त्या लीला नाटक नाट्य नटेश्वराची ही एक लीलाच असते. हे आपलं कर्तृत्व नाही बरं. गीता भगवंतांनी सांगितली म्हणून तिला मोठेपण मिळालं. तिला काळाचं बंधन नाही. बघा ना, इसवी सनाच्याही पूर्वी श्री भगवद्गीता निर्माण झाली. त्यानंतर इसवी सनाच्या 12व्या शतकात कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती श्री ज्ञानेश्वर माऊलींनी सामान्य माणसाला समजावं म्हणून त्या भगवद्गीतेवर मराठीत भाष्य लिहिलं. मध्ये पुन्हा 800 वर्षे गेली आणि तीच भगवद्गीता आणि भावार्थ दीपिका म्हणजे ज्ञानेश्वरी श्री स्वामींनी आणखी सोपी करून श्री अभंग ज्ञानेश्वरीच्या रूपात आपल्या हाती दिली. सहज जाता जाता आणखी एक सुचलं म्हणून की मूळ भगवद्गीता संस्कृत भाषेत म्हणजे त्या काळाच्या दृष्टीने भारतातल्या बऱ्यापैकी समाजाला समजणारी, त्यातही त्यावर श्रीमद आद्य शंकराचार्यांचं भाष्य तेही संस्कृतमध्ये. परंतु श्रीकृष्ण म्हणजे विठ्ठल कानडाऊ म्हणजे फक्त महाराष्ट्रातला नाही इतकं असूनही त्या महाविष्णूंनी श्री माऊलींच्या रूपाने महाराष्ट्रात जन्म घेतला आणि श्री भगवंतांनी गायलेली ती गीता महाराष्ट्राला मराठी माणसाला समजावून दिली. त्यामुळे भावार्थ दीपिकेच्या रूपाने त्या भगवद्गीतेचं महाराष्ट्रात जसं नित्यस्मरण घडतं तसं ते भारतातल्या इतर कोणत्याही प्रांतात घडणं शक्य आहे, पण तसं दिसत नाही. हे सुद्धा त्या भगवंतांचे एक लीला कौतुकच. काळ बदलला, माणसाची जाणीव बदलली. भावार्थ दीपिकेच्या भावाला माणूस दुरावला, मात्र तो अहेतुक करुणासिंधू भगवंत कोपला नाही, तर त्याने तितक्याच औदार्याने श्री स्वामींची योजना केली. झाडाचं पानसुद्धा प्रभूच्या इच्छेवाचून हलत नाही यावर आपला विश्वास. आता बघा, श्री माऊली प्रत्यक्ष भगवंतांचे अवतार आणि श्री स्वामींचे नित्य अंतरी ज्ञानदेव असे स्पष्टोद्गार. मग असं वाटतं की श्री भगवंतांची खरंच केवढी कृपा आहे आपल्यावर. या रीतीने आपल्याला जागं करण्याचा हा ईश्वरी संकेत असावा. तेव्हा त्या ईश्वराच्या असीम कृपेच्या बळाने संपन्न असे आपणही श्री भगवद्गीतेच्या बाह्यांगाचा थोडक्यात आढावा घेऊन अभंग ज्ञानेश्वरीच्या अभ्यासाला सुरुवात करूया. ज्ञानेश्वरीच्या निमित्ताने श्री स्वामींनी जणू तिचं मूळ असणाऱ्या श्री भगवद्गीतेपर्यंत आपल्याला
नेऊन सोडलं. कारण हिऱ्याचे अलंकार शोभतात ते सोन्याच्या कोंदणात. भगवद्गीता हे तर अगदी चोख सोनं. इथे तर कोंदण आणि अलंकार दोघांच्याही बाबतीत भूषविले कवणे कवणा असाच प्रकार. एवढ्यावरून आपल्या लक्षात येईल की अभंग ज्ञानेश्वरी हा भगवद्गीतेचा अनुवाद म्हणून तिच्या अभ्यासापूर्वी भगवद्गीतेच्या बाह्यांगाचा थोडा विचार झाला तर अभ्यासाला अधिक सोयीचं होईल. मग साहजिकच मोर्चा भगवद्गीतेकडे वळला आणि 18 अध्यायी भगवद्गीता बघताना जाणवलं की एकंदरीतच महाभारतामध्ये 18 या संख्येला खूप महत्त्व आहे. महाभारताची पर्व 18. महाभारत युद्ध झालं तेही 18 दिवस. युद्धातलं सैन्य 18 अक्षौहिणी. भगवद्गीतेचे अध्याय 18. एकूण काय 18 हा अंक महत्त्वाचा. अंकशास्त्रानुसार मात्र 18 या संख्येला मूळ अंक म्हणता येत नाही. ज्यांचा विभाग करता येत नाही ते मूळ अंक म्हणजे 1 ते 9. 18 म्हणजे 1 अधिक 8 म्हणजे मूळ अंक झाला 9. अंकशास्त्रानुसार 9 हा अंक एखाद्या चाकाच्या सुरुवात आणि शेवटाप्रमाणे मानला गेला आहे. एका अर्थाने तो पूर्णत्वाचा प्रतीक म्हणून स्वीकारला जातो. जे सांगायचं ते 18 अध्यायात संपलं म्हणून भगवद्गीतेचे 18च अध्याय असं म्हणणं सामान्यपणे सुद्धा योग्य होणार नाही. सांगणारे साक्षात भगवंत श्रीकृष्ण आहेत, त्यामुळे त्यांनी ते जाणीवपूर्वक केलं असणार. आता अंकशास्त्राचा विचार केला तर आपल्याला समजेल की 18व्या म्हणजे मूळ अंकानुसार 9व्या अंकावर भगवद्गीता संपन्न झाली. 9 हा अंक पूर्णतेचं प्रतीक आहे. त्यामुळे भगवद्गीता हे परिपूर्ण शास्त्र आहे असं म्हणायला अवसर मिळतो. ही झाली अंकशास्त्रानुसार भगवद्गीतेच्या अभ्यासाची एक बाजू. आता आपण 18 अध्यायांची नावं बघणार आहोत. जशी कोणाशीही नवीन ओळख झाली की आपण प्रथम त्याचं नाव विचारतो, तशीच भगवद्गीतेच्या 18 अध्यायांच्या नावापासून सुरुवात करू. ती नावं बघताना आणखी एक गोष्ट लक्षात आली की पहिला अर्जुन विषाद योग सोडला तर अर्जुनाचा किंवा त्याच्या विषादाचा कोणत्याही अध्यायाच्या नावात सुद्धा उल्लेख नाही. भगवद्गीतेच्या 18 अध्यायांची नावं अशी आहेत: अर्जुन विषाद योग, सांख्ययोग, कर्मयोग, ज्ञानकर्म संन्यास योग, कर्मसंन्यास योग, आत्मसंयम योग, ज्ञानविज्ञान योग, अक्षर ब्रह्मयोग, राजविद्या राजगुह्य योग, विभूती योग, विश्वरूप दर्शन योग, भक्तियोग, क्षेत्र क्षेत्रज्ञ योग, गुणत्रय विभाग योग, पुरुषोत्तम योग, दैवासुर संपद विभाग योग, श्रद्धात्रय विभाग योग आणि मोक्ष संन्यास योग. भगवद्गीता हा श्रीकृष्ण आणि अर्जुन यांचा संवाद म्हणजे त्यात 2च व्यक्तिरेखा. श्रीकृष्ण तर प्रत्यक्ष परमेश्वर आणि अर्जुन त्यांचा प्रियतम सखा. असं असूनही कोणत्याही अध्यायाला श्रीकृष्णांचे नाव नाही. अहो, श्वासोच्छ्वास करताना मनात तरी येतं का की अरे इथे हवा आहे ना? तसंच नित्य आनंद स्वरूप सर्वव्यापी भगवंत. पहिला अध्याय मात्र अर्जुन विषाद योग असा अर्जुनाच्या नावाने ओळखला जातो. अर्जुन भगवंतांचा प्रिय सखा असला तरी तो भगवंतांचा अंश असणारा जीव आहे.
त्यामुळे त्याला सुखदुःख दोन्ही आहे. हे त्याच्या स्वरूपापेक्षा निराळं आहे आणि कायम टिकणारं नाही. तरी त्या सुखदुःखाचा नाश योग्य रीतीने झाला पाहिजे. आणि तो कसा करायचा हे समजण्यासाठी अर्जुन निमित्त झाला, म्हणून त्या अध्यायाला अर्जुनाचं नाव दिलं असावं. एका रीतीने अर्जुनाचं नाव देऊन भगवद्गीता जीवाचा शिवाकडे जाणारा प्रवासही सूचित करत असावी आणि त्याला अनुलक्षूनच शेवटच्या अध्यायाचं नाव मोक्ष संन्यास योग असावं. एकंदरीत भगवद्गीतेमध्ये प्रत्येक गोष्टीचा विचार किती सूक्ष्मतेने केला आहे याचं हे उदाहरण बघून आता आपण वानगी दाखल काही अध्यायांच्या नावांचा विचार करू. अध्यायांची ती सगळी नावं मांडल्यावर मग आणखी एक वेगळा विषय समोर आला की या प्रत्येक नावाच्या शेवटी योग शब्द आहे. तो कशासाठी? संपूर्ण भगवद्गीतेत फक्त 6व्या अध्यायाला आत्मसंयम योग असं नाव आहे. ते नावसुद्धा थेट योगपर नाही किंवा ध्यानयोग असंही नाव नाही. बाकी रूढार्थाने तर हा काही योगाचा ग्रंथ नाही. शब्दाचा अर्थ बघितल्यावर त्याचा उलगडा होईल. योग शब्दामध्ये धातू आहे युज. योग असं म्हटलं की प्रथम आठवतं ते योगसूत्र. योगसूत्राचे प्रसिद्ध भाष्यकार व्यास, त्यांनी योग शब्दाचे जोडणं आणि समाधी म्हणजे योग्य रीतीने ठेवणं असे 2 अर्थ दिलेत. गीतेने या दोन्ही अर्थांचा उपयोग करून घेतला आहे असं वाटतं. योग शब्दाच्या दोन्ही अर्थांपैकी आपल्या नेहमीच्या परिचयाचा जोडणं हा अर्थ, हा सगळीकडे घ्यायला काय हरकत आहे असं मनात येईल. पण गीतेला योगशास्त्र असं म्हटलंय. जेव्हा शास्त्राचा विचार होतो तेव्हा नेमकेपणाने सांगावं लागतं. आता आणखी थोडं खोलात गेल्याशिवाय पर्याय नाही. योग हा एक संबंध मानला गेला आहे आणि हा संयोग किंवा योग संबंध नित्य नसला तरी तो कायम 2 गोष्टींवर आधारलेला असतो. शास्त्राचं हे म्हणणं किती योग्य आहे याला भगवद्गीतेमध्येच पुरावा मिळतो. पहिला अध्याय आहे अर्जुन विषाद योग. अनित्य संबंध या अर्थाने योग शब्द हा इथे पहिल्या अध्यायात योजला असावा, कारण भगवद्गीतेमधला अर्जुनाचा विषाद कायम टिकलेला नाही. त्याला खिन्नता आली होती. तो विषादाशी जोडला गेला होता, पण काही काळच. म्हणून तर या पहिल्या अध्यायात विषादाने ग्रासलेला अर्जुन 18व्या अध्यायाच्या शेवटी नष्टो मोहा स्मृतिर्लब्धा असं म्हणून कृतकृत्यतेची पावतीही देतो. दुसऱ्या आणि तिसऱ्या अध्यायांची नावं सांख्ययोग आणि कर्मयोग अशी आहेत. सांख्य म्हणजे ज्ञान. कर्म आपल्याला चांगलंच माहिती आहे. भगवद्गीता तर सांगते की एक क्षणसुद्धा कुणीही कर्म केल्याशिवाय राहत नाही. कारण कर्म कोणती हे सांगताना गीतेने श्वासोच्छ्वासापासून सुरुवात केली आहे. तो जर टाळण्याची कुणालाही इच्छा नसते. म्हणून इथे ज्ञान आणि कर्म योग्य रीतीने ठेवणं असा अर्थ या अध्यायांच्या नावांमध्ये असावा. 4थ्या अध्यायाच्या नावात तो आणखी स्पष्ट होतो. त्याचं नाव आहे ज्ञानकर्म संन्यास योग. संन्यास शब्दाच्या अर्थामध्येही आपण थोडा गोंधळ करतो असं वाटतं. संन्यास म्हणजे एखादी गोष्ट सोडून देणं एवढाच अर्थ आपल्याला माहीत असतो. पण योग शब्दाच्या अर्थाप्रमाणे संन्यास म्हणजे सुद्धा
सम्यक न्यास योग्य रीतीने ठेवणं. संन्यास आणि योग हे दोन्ही शब्द वापरल्यामुळे या ठिकाणी काही विशेष अर्थ साधला जाईल असं नाही. असं वाटत असलं तरी संस्कृतमध्ये त्याला उत्तर आहे. अर्थात मराठीतही आपल्याला ते माहिती आहे, पण एवढं लक्षात ठेवत नाही इतकंच. संस्कृतमध्ये असं म्हणतात की कोणतीही गोष्ट दोनदा बांधली तर ती पक्की राहते. द्विर्बद्धम सुबद्धम. मराठीत सुद्धा नाही का आपण सुरगाठ आणि निर्गाठ म्हणतो. त्यातली निर्गाठ म्हणजे एकच गाठ 2 वेळा बांधली जाते. ती कोणतीही गोष्ट पक्की राहण्यासाठी ते आवश्यक असतं म्हणून. माणसाच्या आयुष्यात सुद्धा ज्ञान आणि कर्म या 2 सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी आहेत. त्या पक्क्या लक्षात राहाव्या म्हणून संन्यास आणि योग हे दोन्ही शब्द एकत्रितपणे योजले असतील. यातही एकूण 18 अध्यायांपैकी फक्त 3 अध्यायांच्या शेवटी अध्यायाचे नाव नंतर संन्यास योग असा एकत्र शब्दप्रयोग आला आहे. ते अध्याय आहेत 4 ज्ञानकर्म संन्यास योग, 5 कर्मसंन्यास योग आणि 18 मोक्ष संन्यास योग. त्यांचा अधिक सखोल विचार आपण त्यावेळी करू. अशा रीतीने उदाहरणादाखल या अध्यायांच्या नावांचा विचार आपण केला. अशा प्रकारे बाकीच्या अध्यायांच्या नावांचा विचार करता येईल आणि त्यायोगे प्रत्येक अध्यायाच्या शेवटी योग शब्द योजण्यामागे भगवंतांचा काय दृष्टिकोन असावा हे सुद्धा आपल्याला समजेल. श्री अभंग ज्ञानेश्वरीकडे वळण्यापूर्वी भगवद्गीतेच्या संदर्भातल्या धर्म आणि वर्ण या 2 महत्त्वाच्या संकल्पनांचा थोडक्यात आढावा घेऊन पहिल्या अध्यायापासून अभ्यास सुरू करूया. या पूर्वी होती की नाही माहीत नाही, पण श्री भगवद्गीता तिचं योग्य आकलन होण्यासाठी भावार्थ दीपिका आणि ती नीट समजण्यासाठी श्री अभंग ज्ञानेश्वरी या तिन्ही ग्रंथांची आज फार आवश्यकता आहे. श्री भगवद्गीता हा मूळ ग्रंथ वास्तविक अतिशय सोप्या भाषेत आणि तितक्याच सोप्या अनुष्टुप छंदात रचला गेला आहे. ती का समजत नाही याची चर्चा करण्यात अर्थ नाही, कारण समजायला त्याहून सोपी अशी श्री अभंग ज्ञानेश्वरी आपल्यासोबत आहे. आजच्या काळात गीतेचं इतकं काय महत्त्व असं वाटेल, मात्र आजची सामाजिक परिस्थिती बघितली आणि हा अभ्यास पूर्ण झाला की आपल्याला या सगळ्यातून तारून न्यायला गीते इतका समर्थ ग्रंथ नाही असंच आपलं मत होईल. गीतेची रचना बघता तिच्या बहिरंगापासूनच माणूस गुंतत जातो. हा उपदेश ग्रंथ नाही तर एक संवाद आहे. हे ऐकल्यावर थोडंसं हायसं वाटतं. संवादामध्ये असणाऱ्या 2 व्यक्ती समान पातळीवर असतात. इथे एक गोष्ट मध्येच सांगावीशी वाटते की मराठीमध्ये आपण जसं आदरार्थी बहुवचन वापरतो तसं संस्कृतमध्ये आदर असला तरीही दरवेळी बहुवचन वापरलं जाईलच असं नाही. उदाहरणार्थ शिष्यस्तेहम या ठिकाणी ते हे षष्ठी एकवचनाचं रूप आहे. मी तुझा शिष्य आहे हे मराठीत कानाला खटकतं. त्याऐवजी मी आपला शिष्य आहे, मी तुमचा शिष्य आहे असंच म्हटलं जातं. संस्कृतच्या सरावामुळे कदाचित काही वेळा माझ्याकडून मात्र अशी एकवचन किंवा बहुवचनाची गल्लत होऊ शकेल. मनामध्ये पूर्ण आदर असूनही एखाद्या वेळी श्रीकृष्णांना असं म्हणण्याऐवजी श्रीकृष्णाला असं म्हटलं जाईल. त्यासाठी उदार मनाने आपण क्षमा करावी म्हणून हे निवेदन.
अर्जुनाने जरी श्रीकृष्णांना शिष्यस्तेहम शाधिमाम, मी तुझा शिष्य आहे, मला शिकव असं म्हटलं तरी श्रीकृष्ण मात्र कायम त्याला प्रियतम, श्रेष्ठ अशीच साथ घालतात. त्यामुळे एक प्रकारचा मोकळेपणा सुरुवातीपासूनच आपला ठाव घेतो. आणि एकदा का एखादी व्यक्ती आपल्याला पटली की आपल्याही नकळत आपण मग आपोआप ती व्यक्ती सांगेल तसं करू लागतो. जसं श्री स्वामींनी भगवद्गीतेवर अभंग ज्ञानेश्वरी रचली. एवढं कळलं की स्वामींविषयींच्या आदरामुळे भगवद्गीतेशीही एक प्रकारचा स्नेह सहज निर्माण होतो आणि आपण गीतेपासून सुरुवात करतो. पुन्हा पहिल्या अध्यायामध्ये व्यूहरचना, वर्णसंकर यासारखे विषय आल्यामुळे काहीतरी घडतंय, त्यामुळे आता पुढे काय होणार अशी उत्सुकता निर्माण होते. आणि मग दुसऱ्या अध्यायापासून श्रीकृष्ण सूत्र हळूहळू आपल्या हाती घेऊ लागतात. अर्थात या सर्व गोष्टी पहिल्याच व्याख्यानामध्ये सांगितल्या तर त्यात उत्सुकता राहणार नाही. म्हणून आत्ता फक्त भगवद्गीता वाचायची कशाला एवढ्याच विषयाला आपण स्पर्श केला. दोन मित्रांमधला संवाद म्हणून आपण प्रथम तिच्याकडे आकर्षित होतो. श्री भगवद्गीता महाभारताच्या भीष्म पर्वात येते हे आपल्याला माहिती आहे. आपल्या अभ्यासात महाभारताच्या काळाचा विचार करण्याची गरज नाही, पण डॉक्टर निलेश ओक यांच्या संशोधनानुसार महाभारत इसवी सनापूर्वी झालं असलं पाहिजे. आधुनिक संशोधकांमध्ये डॉक्टर निलेश ओक यांचं नाव प्रसिद्ध आहे, म्हणून त्यांचा उल्लेख. कोणत्याही प्राचीन ग्रंथाचा काळ ठरवताना त्यात आलेल्या ग्रहताऱ्यांच्या त्यावेळच्या स्थितीनुसार तो निश्चित करणं हे डॉक्टर ओक यांच्या संशोधनाचं वैशिष्ट्य आहे. श्री भगवद्गीता संस्कृतमध्ये आहे हे आपण सगळे जाणतो. श्री ज्ञानेश्वर महाराजांनी प्रथम ती मराठीत विस्तारपूर्वक सांगितली. म्हणजे संस्कृतमध्ये असल्यामुळे काळाच्या ओघात समजायला काहीशी कठीण असलेली भगवद्गीता श्री ज्ञानेश्वर महाराजांनी भावार्थ दीपिकेच्या रूपाने मराठीत आणली. भगवद्गीतेवरील मराठी टीकाग्रंथ म्हणून दोन ग्रंथांची नावं प्रामुख्याने घेतली जातात. एक म्हणजे वामन पंडितांची यथार्थ दीपिका आणि दुसरी ज्ञानेश्वर महाराजांची भावार्थ दीपिका. दोन्ही ग्रंथांच्या नावावरूनच त्यांचं वेगळेपण लक्षात येतं. यथार्थ म्हणजे शब्दशः केलेला अर्थ, त्यामुळे नावावरून सुद्धा ती पंडितांच्या नावावर योग्य दिसते. श्री ज्ञानेश्वर महाराजांची मात्र भावार्थ दीपिका आहे. स्वाभाविकच त्यांनी अर्जुनाच्या आणि श्रीकृष्णाच्या मनातले भाव उलगडून दाखवले. त्यामुळे काही वेळा तर मूळ भगवद्गीतेपेक्षा सुद्धा ज्ञानेश्वरी अधिक सरस वाटते. पण काळाचा महिमा असा असतो की आज ती ज्ञानेश्वरी दुर्बोध ठरली, समजायला कठीण झाली. आणि त्यामुळेच श्री स्वामी स्वरूपानंदांनी 21व्या शतकात समजेल अशा मराठीत अभंग ज्ञानेश्वरीची रचना करून श्री भगवद्गीता आणि भावार्थ दीपिका किंवा ज्ञानेश्वरी हे दोन्ही ग्रंथ समजायला आणखी सोपे केले. हे दोन्ही ग्रंथ एखाद्या दीपस्तंभाप्रमाणे आपल्या आयुष्याला योग्य दिशा द्यायला समर्थ आहेत. या सर्व विवेचनाचा मूळ स्रोत भगवद्गीता असल्यामुळे त्यातल्या प्रमुख संकल्पनांचा थोडक्यात आढावा घेऊन आपण सुरुवात करू. अगदी एका वाक्यात
भगवद्गीतेचं मर्म सांगायचं तर श्रीमद आद्य शंकराचार्यांनी त्यांच्या भाष्यात म्हटल्याप्रमाणे धर्माच्या आणि श्री भगवद्गीतेत सांगितल्याप्रमाणे वर्णाच्या पायावर गीतेची संपूर्ण इमारत भक्कमपणे उभी आहे. आज या दोन्ही संकल्पनांच्या बाबतीत समाजात अत्यंत गोंधळ दिसतो. भावार्थ दीपिका आणि अभंग ज्ञानेश्वरी हे दोन्ही ग्रंथ श्री भगवद्गीतेचे अनुवाद आहेत. अभंग ज्ञानेश्वरीच्या अनुवादाचा अभ्यास सुरू करण्यापूर्वी त्यामुळे भगवद्गीतेतल्या धर्म आणि वर्ण या दोन प्रमुख संकल्पनांचा विचार केला तर आपल्याला अभंग ज्ञानेश्वरीचा अर्थ अधिक सुगमपणे लागेल असं वाटल्यानं अभंग ज्ञानेश्वरीचा अध्यायानुसार अभ्यास सुरू करण्यापूर्वी आपण या दोन संकल्पनांचा थोडक्यात विचार करू. त्यापैकी वर्ण हे धर्मावर आधारलेले आहेत, त्यामुळे धर्म शब्दापासून सुरुवात केली तर योग्य होईल. तसं तर धर्म आणि वर्ण हे दोन्ही शब्द आपल्या नित्य परिचयाचे, त्यामुळे कदाचित असं वाटेलही की हे माहितीच आहे. इतकंच काय, पण गीतेला धर्मग्रंथ म्हणतात हे सुद्धा माहिती आहे. अगदी खरं आहे. आपल्याला धर्म, धार्मिक या शब्दांमधून जे काही वाटतं ना, त्यापेक्षा धर्म शब्दाचा मूळ अर्थ अगदी वेगळा आहे. कसं ते बघूया. ध्रुव म्हणजे धारण करणं या धातूपासून धर्म शब्द तयार झाला, हेही माहिती असेल. या धर्म शब्दाचं लक्षण असं केलंय, धारणात धर्म इत्याहू. मग हा धर्म धारण काय करतो, तर पुढे म्हटलं धर्मो धारयति प्रजाः. या लक्षणाचा संपूर्ण अर्थ असा झाला की जो प्रजांना धारण करतो तो धर्म. व्यवहारात कसं वागायचं हे धर्मामध्ये सांगितलेलं असतं. ते नियम पाळावे लागतात आणि पाळले की तो समाज एकसंध राहतो, तो समाज धार्मिक असतो. यावरून हे देखील आपल्या लक्षात येईल की देवपूजा, यज्ञयाग या गोष्टींचा धर्माशी संबंध नाही. काय करावं आणि काय करू नये हे ज्या ग्रंथात सांगितलं जातं तो धर्मग्रंथ. भगवद्गीतेत कृष्णाने अर्जुनाला युद्धात कसा वागू नकोस हे ज्ञान दिलं. युद्ध कर, युद्धातून पळून जाऊ नकोस हे सांगितलं. विश्वरूप दर्शनाचा विषय आला, देवपूजा हे सांगायला संधी असणाऱ्या भक्तीचा विषय आला, तरीही श्रीकृष्णाने मात्र आत्ता युद्ध करणं हेच श्रेयस्कर हे पटवून दिलं. यासाठी वर्णाचाही आधार आहे. आजही भारतीय कायद्याचा विचार करताना याज्ञवल्क्यादी स्मृती ग्रंथांचा आधार घेतला जातो, कारण या ग्रंथांमध्ये विशिष्ट परिस्थितीत कसं वागावं ते सांगितलेलं आढळतं. अर्थात परिस्थितीनुसार काही बदल अपेक्षित असतात, तसे ते केलेही जातात, पण मूळ मात्र स्मृती ग्रंथ आहेत. भगवद्गीतेलाही स्मृती ग्रंथ म्हणतात. ऋग्वेदादी अनेक ग्रंथ देवतांच्या स्तुतीपर असून सुद्धा व्यवहारात कसं वागावं हे सांगितलं असल्यामुळे श्रीमद भगवद्गीता हा भारतीयांचा धर्मग्रंथ आहे, दुसरा कोणताही नाही. आपल्या पूर्वजांची शास्त्रीय दृष्टी वाखाणण्यासारखी आहे, कारण जन्मभर जीव व्यवहारातच वावरत असतो. त्यामुळे व्यवहार नेमका कळणं हे घडलं तर अध्यात्माची वाटही सुकर होते. देवपूजा म्हणजे देवाच्या मूर्तीची पूजा ही संकल्पनासुद्धा ऋग्वेद काळाच्या खूप नंतरची आहे.
ऋग्वेदातल्या ऋषींनी निसर्गातल्या घटकांना देवता मानलं. उदाहरणार्थ अग्नी, वायू, जल इत्यादी. धर्माबरोबरच दुसरा शब्द म्हणजे आस्तिक किंवा आस्तिकता. आपण म्हणतो की एखादी व्यक्ती आस्तिक आहे, किंवा काही वेळा असंही म्हणतो की अमुक एक व्यक्ती खूप धार्मिक आहे. म्हणजे धार्मिक आणि आस्तिक हे दोन्ही शब्द एकमेकांचे पर्यायवाचक असल्यासारखे आपण वापरतो. देवावर विश्वास असणारा तो आस्तिक असा अर्थ आज घेतला जातो. तो ऋग्वेद काळात आढळत नाही. त्या काळी वेदांना प्रमाण मानणारा तो आस्तिक असा अर्थ केला जात असे. वेद शब्दाचा अर्थही ज्ञान असा आहे. म्हणून वेदांना प्रमाण म्हणजे ज्ञानाला प्रमाण मानणारा तो आस्तिक. धर्माचा एवढा विचार आपण केला कारण सगळा व्यवहार धर्माधिष्ठित म्हणजे धर्मावर आधारलेला असतो. व्यवहार कसा करावा हे समजण्यासाठी यच्छेयावत माणसांनी खरं तर ते जाणणं गरजेचं आहे. आणि ते आजच्या भाषेत सोप्या आणि योग्य रीतीने कळावं म्हणून जणू आपलं सद्भाग्य की श्री अभंग ज्ञानेश्वरी आपल्या मदतीला आली. आता धर्माशी संलग्न असणाऱ्या वर्ण या दुसऱ्या संकल्पनेचा विचार करून आपण प्रत्यक्ष अभंग ज्ञानेश्वरीच्या अंतरंगाकडे जाऊ. श्रीमद भगवद्गीतेमध्ये दुसरी महत्त्वाची संकल्पना आहे वर्ण. संपूर्ण भगवद्गीतेमध्ये तिचा निर्देश फक्त 2 वेळा आलाय. पण सांख्यिकी मूल्यापेक्षा गुणात्मक मूल्य हे नेहमीच सरस ठरतं. त्याप्रमाणे केवळ 2 वेळा उल्लेख येऊन सुद्धा श्रीमद भगवद्गीतेची आठवण आली की वर्णसंकल्पनाही मनात येते. या 4 वर्णांच्या आधारावर धर्म आणि धर्माच्या आधारावर भारतीय परंपरा आजही स्थिरपद आहे. वर्ण शब्द आपल्या नक्कीच परिचयाचा आहे. आपण हे मात्र विसरतो की लवचिकता हे या संकल्पनेचं वैशिष्ट्य आहे. वर्ण बदलता येत असे आणि आजही आपण बदलत असतो. पण आपल्याला मूळ संकल्पनेचं नेमकं ज्ञान नसल्यामुळे आपण वर्ण बदलला हे सुद्धा लक्षात येत नाही. वर्णाचा संबंध आपल्या जातीशी जोडला जातो. किंबहुना वर्ण म्हणजे जात असंच आपण म्हणतो. वर्ण शब्दाचा अर्थ शब्दकोशात बघायला गेलो तर त्याच्या अनेक अर्थांपैकी जाती हा एक अर्थ आढळतो. पण जाती शब्दाचा अर्थ बघितला तर मात्र शब्दकोशात जाती शब्दाचा पर्यायवाचक म्हणून वर्ण शब्द आढळत नाही. वर्ण किंवा जाती ही संकल्पना आत्ताचा मुख्य विषय नाही. म्हणून आपल्या अभ्यासापुरता आपण फक्त वर्ण शब्दाचा विचार करू. अगदी लहानपणापासून ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र हे 4 वर्ण आहेत हे आपण घोकलेलं असतं. समाजाचा गाडा सुरळीत चालावा म्हणून केलेली ती एक व्यवस्था आहे. समाजात नुसतेच एका व्यवसायातले लोक असले तर चालेल का? उदाहरणार्थ सगळेच शिक्षक झाले तर शिकवणार कोणाला? आणि सगळेच सैनिक झाले तर काय उपयोग? जेव्हा आवश्यकता असेल तेव्हा एका घटकाने समाजाच्या रक्षणाचं काम करावं हे योग्य नाही का? तसंच उरलेल्या समाजापैकी एका घटकाने व्यापार करून इतर समाजाला आवश्यक असलेल्या गरजा पूर्ण कराव्यात आणि एका घटकाने या सर्वांची सेवा करावी ही ती चौकट. आजकाल शूद्र वर्णाविषयी काही वेळा विद्रोहाने बोललं जातं. याचं कारण
आपल्याला वर्णसंकल्पना नीटशी कळलेली नाही. जन्मापासून चिकटलेली ती जात. म्हणून काही वेळेला चेष्टेने असं म्हटलंही जातं की जी जात नाही ती जात. म्हणून आपण तो जात शब्द बाजूला ठेवून लवचिक अशा वर्णाचा विचार करणार आहोत. ऐकून सुद्धा आपल्याला आश्चर्य वाटेल की ही वर्णव्यवस्था केवळ मनुष्यापुरती नाही, तर व्यक्तिशः सर्व प्राणिमात्रांच्या ठिकाणी ती आढळते. स्थूल दृष्टीने विचार केला तर सर्व प्राणिमात्रांमध्ये वर्ण आहेत आणि सूक्ष्म पातळीवर बोलायचं तर आपल्या देहात सुद्धा 4ही वर्ण आहेत. आपल्या देहातील मस्तकाचा भाग म्हणजे ब्राह्मण असं मानलं गेलं. हात, बाहू म्हणजे क्षत्रिय. पोटामध्ये अन्नपचन होऊन पचलेला भाग शरीर वाढीसाठी वापरला जातो आणि बाकीचा टाकून दिला जातो, म्हणजे देण्याघेण्याची काही क्रिया तिथे घडते. त्यामुळे पोटाचा भाग म्हणजे वैश्य आणि कमरेपासून खालचा सर्व भाग म्हणजे शूद्र. आता सांगा, यापैकी कोणता भाग टाकून देण्याजोगा आहे? मलमूत्र विसर्जन करणारी इंद्रिय समाजाच्या सभ्यतेच्या दृष्टीने हीन मानली गेली तरीही त्या इंद्रियांचं काम थोडंसं जरी बिघडलं तर काय अडचण येऊ शकते हे सांगण्याची सुद्धा आवश्यकता नाही. पायांच्या बाबतीत तर बोलायलाच नको. देहाचा सर्व डोलारा त्या पायांवर सांभाळला जातो. आता जर कोणी असं म्हणालं की डोक्याला कशाला एवढी किंमत द्यायला हवी, तर ते चालेल का हो? किंबहुना डोकं असो की पाय, यापैकी एक जरी अवयव कार्यक्षम नसेल तर सर्व शरीराची काय अवस्था होईल कल्पनाच करावी. अगदी त्याच रीतीने समाजामध्ये वर्णसंकल्पना मांडली गेली आणि मानलीही गेली. आणखी थोडं विस्ताराने या वर्णसंकल्पनेचा विचार 4थ्या अध्यायात करणं योग्य ठरेल, कारण तिथे प्रत्यक्ष संदर्भ आला आहे. आता पहिल्या अध्यायाच्या अंतरंग विचाराला सुरुवात करूया.